तिसऱ्या पंचांचा निर्णय फलंदाज बाद आहे. फलंदाज धावबाद होईल. बंटी लांडगे आपण पाहतोय खातं देखील उघडू शकलं नाही. पहिल्या चेंडूवरती धाव चोरण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये चुकी झाली आणि फलंदाज पहिल्या क्रमांकाचा बाद होईल. पहिली विकेट आली आहे. बंटी लांडगे अगदी स्वस्तात जो मैदानाच्या आतमध्ये माघारी जाईल. 40 धावेंच्या आव्हानाचा पाठलाग इथे करायचा असताना पहिल्या चेंडूवरती धावबाच्या स्वरूपामध्ये विकेट जी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमित कांबळेला आपण पाहतो. नवीन बॅटरच्या माध्यमातून आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलेल. 23 चेंडू आणि 40 धावा हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहे. अमित कांबळे आणि आशिष कांबळे हे दोन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात. वळीचा चेंडू बाउन्सरचा मारा उसळी घेणारा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये झटपट वाऱ्याच्या वेगाने निघून गेला लागली नाकासमोर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि हा चेंडू पुन्हा जाईल डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये पाहतो. इथं पाहायला मिळेल निखिल काटे वैयक्तिक पहिलं सांघिक पहिल्या क्रमांकाचे षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना आपण पाहतो. नक्कीच चांगली सुरुवात. हा चेंडू कट करायचा होता परंतु भन्नाट वेग पुन्हा या चेंडूवरती देखील भन्नाट वेगाने फेकले जाणार हे चेंडू पाठवरती येत आहे. तितकंच टायमिंग जे इथं पाहायला मिळत आहे आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू जो पाहायला मिळेल. वारंवार निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये चांगलं षटकाची सुरुवात करण्याचा प्रयत्न, डावाला चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न जो निखिल काटेच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा यावेळी गती कमी होती. चेंज अप पेस केलेला चेंडू, कमी गतीचा चेंडू यावेळी हाताळला आणि पुन्हा एकदा जो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बीट झाला. निखिल काटे मात्र आपण पाहतोय काट्यासारखं रुततोय फलंदाजांना. नक्की चांगली गोलंदाजी जी पहिल्या 4 चेंडूमध्ये मैदानाच्या आतमध्ये केली गेली. एकही धाव जे आतापर्यंत खर्च केलेली नाहीये. यावेळेचा चेंडू मिस्टर स्ट्रोक चेंडू हवे. क्षेत्ररक्षक सागर चेंडूच्या खाली टिपल झेल. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2. टॉस आपण या ठिकाणी करणार आहे. भुगाव संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित. पिरंगुट संघाचा संघनायक टॉस साठी या. टॉस आपण या ठिकाणी जो आता संपन्न करणार आहे. दुसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज इथे मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. स्कोरकार्डवरती 0 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. निखिल काटे पुन्हा तयार. चेंडूचा इशारा मैदानाच्या आतमध्ये येतोय. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जो दाखल झालाय. ओमकार भिलारे नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. पुन्हा आता निखिल. पुढचा चेंडू शपल झाले. क्रीजचा वापर करायचा होता परंतु पाठवरती चेंडू आला नाही. चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू येईल डॉट. षटक क्रमांक पहिला संपेल. पहिल्या षटकामध्ये कोणतीही धाव नाहीये. पहिली मिडन ओव्हर या स्पर्धेची जी निखिल काटेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. समीर भाऊ आणि त्याचप्रमाणे विजय भाऊंच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न